तुम्ही सिस्टर पण ऐकत नाही, डॉक्टर बी ऐकत, मग तुमचं काम काय म्हटलं. मग मी तिथं त्यांचे 12 वाजवलेले, रात्रीच्या 12 वाजता. हा, आम्हाला किती त्रास होतो त्याचा विचार करा. 15-15 दिवस घरात पाणी असतं. औषधामध्ये मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप भ्रष्टाचार वाढलेला आहे. बाबा डॉक्टरांकडनं किंवा कोणाकडनं सांगता येते की बाबा इथे हे नाही अवेलेबल, आमच्याकडे अँब्युलन्स नाहीये किंवा आमच्याकडे मेडिसिन्स नाहीये, तुम्ही प्रायव्हेट मध्ये जावा वगैरे, हे जे होतं. आरोग्य केंद्र मशिनरी चांगले आहेत, पण सुविधा मॅनेजमेंट होत नाही व्यवस्थित, नाही होत. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र कट्टामध्ये मी अरविंद कर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. 15 जानेवारीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे. प्रचाराचं राजकीय वातावरण तापलंय, पण गेल्या 5 वर्षात इथल्या आरोग्याच्या समस्या ज्या नागरिकांना भेडसावत होत्या त्या खरंच सुटल्यात का? आरोग्याबाबतचे प्रश्न महापालिकेने कशा पद्धतीने सोडवलेत? नक्की मतदारांचं आणि नागरिकांचं काय म्हणणं आहे हे आपण महाराष्ट्र कट्टामध्ये जाणून घेणार आहोत. नागरिकांची रोखठोक मतं फक्त महाराष्ट्र कट्टामध्ये. महापालिकेचा जो दवाखाना आहे त्याच्यात कधी जाण्याची वेळ आली का? माझी सासूबाईचा ऍक्सिडेंट झालता, तर मी त्यांना ऍडमिट केलं. मी तिथं बघितली सोय, काही सोय केली नाही. अक्षरशः त्यांना उलटी आणि दोन्ही संघ चालतं, तर त्यांना म्हटलं अहो त्यांची सलाईन हातातली काढा, त्यांनी नाही काढली. अशी सलाईनची बाटली घेऊन मी टॉयलेटमध्ये गेली. थोडक्यात म्हणजे आरोग्य सेवेचे 12 वाजलेले. हा, मग मी तिथं त्यांचे 12 वाजवलेले, रात्रीच्या 12 वाजता. हा, मग तिथून मी बाहेर काढला आणि प्रायव्हेट मध्ये नेऊन रात्रीच्या 12:30 वाजता नेऊन मी ऍडमिट. तुमची अपेक्षा आता तुम्हाला जर महापालिकेचा दवाखाना आहे, तुम्हाला रात्री 12 वाजता तुमचं घरातलं पेशंट प्रायव्हेटला न्यावं लागते, मग काय महापालिकेकडे असं उभं राहता येत नव्हतं. महापालिकेला लक्ष का नाही देते असं का वाटतं? त्यांना नाही लक्ष, त्यांचं सगळं मोबाईल मध्ये लक्ष होतं. मी स्वतःहून मी बोलली, म्हटलं त्यांना तुमचं सगळं मोबाईल मध्ये लक्ष नाही, सिस्टरचं काम आहे. म्हटलं सिस्टरला सांगून तुम्ही सिस्टर पण ऐकत नाही, डॉक्टर बी ऐकत, मग तुमचं काम काय म्हटलं तुम्ही पेशंटलाही बघत नाही, काय नाही. म्हटलं आम्हाला म्हणायला लागलं तुमच्यावर आम्ही पोलीस कंप्लेंट करू, केस टाकू. म्हटलं टाका. म्हटलं आम्ही तुम्ही स्थानिक नगरसेवकांना वगैरे फोन केला? मी म्हटलं त्यांना ना, मी काय म्हटलं, मी तर 30 वर्षाची हे आहे म्हटलं, मी काही भाड्याने वगैरे राहत नाही. म्हटलं तुम्ही भाड्याने राहतात त्यांना तरी सोय द्या, नाही तर आम्हाला पण सोय करा थोडीफार. त्यांनी नाही सोय केली, पण मी रात्रीच्या 2-2:30 वाजता जाऊन त्यांचा तमाशा केलेला आहे. मग आरोग्य आता तुम्ही सांगता ड्रेनेज मुळे काय मग दुर्गंधी? आम्ही तर ज्येष्ठ नागरिक आहे, 3 जण घरात. आम्हाला किती त्रास होतो त्याचा विचार करा. 15-15 दिवस घरात पाणी असतं. जास्त प्रॉब्लेम आहे आमच्याकडे, कारण ड्रेनेज लाईन दर महिन्याला चोकअप होते इथे, आणि 3-3 आठवडे घरातनं पाणी असतं. दुर्गंधी पसरत असेल? पसरत ती म्हणजे काय प्रश्नच नाही. अजून त्या लाईनी बदलल्याशिवाय आम्हाला काहीच नाही. आरोग्याचा प्रश्न आहे म्हणजे महापालिकेचे जे दवाखाने आहेत, खरंच तिथं सुविधा चांगली मिळते का? कारण नागरिकांच्या खूप तक्रारी आहेत. तुम्हाला काय वाटतं? सर्वसामान्य नागरिकांना महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये इतकी तुटपुंज अशी हे मिळतीये की त्याच्यामध्ये त्यांना नाहक त्रास होतो. एवढा नाहक त्रास होतो की त्याच्यामध्ये त्यांना असं होतं की उगाच आपण इथं आलो. त्याच्यामुळं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याचा कल जास्त वाढलेला आहे. आणि औषधामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप भ्रष्टाचार वाढलेला आहे. तुम्ही ह्या माध्यमातून एकच फक्त विनंती दादांना करू शकतो की दादा तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घालून ही जे आरोग्य हे तर ती व्यवस्थित बळकट करा, असं माझं म्हणणं आहे. का महापालिकेचे जे दवाखाने आहेत बाबा, काही ठिकाणी असं म्हणणं आहे का बाबा ॲम्ब्युलन्स नाहीये, काही ठिकाणी जे जातात रुग्ण त्यांना चांगली सोयी सुविधा. तुमचा कधी असा अनुभव आलाय का? नाही, म्हणजे कोविड मध्ये वगैरे मी पण पाहिलं की म्हणजे जसे माझे मित्र बोलले तसं की बाबा जे महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्स आहेत तिथं जे काय गव्हर्नमेंटकडनं वगैरे जे काय म्हणजे बाबा जे काही मोफत सवलती असतात ते वेळोवेळी आपण ज्यावेळेस तिथे गेलो होतो तिथं बाबा डॉक्टरांकडनं किंवा कोणाकडनं सांगता येते की बाबा इथे हे नाही अवेलेबल, आमच्याकडे अँब्युलन्स नाहीये किंवा आमच्याकडे मेडिसिन्स नाहीयेत, तुम्ही प्रायव्हेट मध्ये जावा वगैरे, हे जे होतंय. तर आता तसं हे प्रशासक आल्यापासून किंवा आपण हे पाहतोय किंवा कुठलीही म्हणजे नंतर सत्ता आली होती तर त्यांच्यामध्ये आपल्याला हे जे उणिवा भासतायत किंवा म्हणजे मिडल क्लासच्या लोकांना वगैरे जे सेवा वगैरे जे अत्यावश्यक सेवामध्ये असतात, हॉस्पिटलला असू द्यात किंवा तुमचे कुठलेही आपले प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करायला खूप अडचणी येत आहेत. आरोग्य केंद्रात मिळतात का सुविधा? आरोग्य केंद्र मशिनरी चांगले आहेत, पण सुविधा मॅनेजमेंट होत नाही व्यवस्थित, नाही होत. इथले जे आधीचे स्थानिक नगरसेवक होते त्यांच्याकडे काही तक्रारी? त्यांनी फक्त आश्वासन दिली, प्रत्यक्षात काम काहीच नाही झालेलं नाही.
पण अजून काय तुमच्या अपेक्षा आहेत का? म्हणजे महापालिकेचं जे आरोग्य केंद्र आहे ते कशा पद्धतीने चालेल बा, त्या पद्धतीने चालतंय का? नाही तसं नाही चालत ती त्यांच्या हुकुमशाही पद्धतीने चालतं ते थोडं. आरोग्यविषयक होतं ते त्या महापालिकेच्या हॉस्पिटलला सर्व्हिस चांगली नाही. नाही ना, अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. लोकांचं काय मग, लोक का बरं भाजपच्या नगरसेवकांना का बरं प्रश्न विचारत नसतील? लोकांना आता परिवर्तनच पाहिजे. पहिलं म्हणजे परिवर्तन पाहिजे आता.